36 हेलो 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 2020 करी सर हेलो हेलो चेंज हेलो 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 36 सुस्वागतम स्वागतम मित्रांनो सैलरी टेस्ट करूया मनोरंजन नक्कीच मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय.
त्रिवार शाही नावाचा मुजरा करतो महाराष्ट्राचा आराध्य देवराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मान मुजरा करतो आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय बघा म्हणायचे काय तुमच्या चरणाची धूल माझ्या मी माती लावतो अनंत होते वंदन रसिका या रंगमंचावर उभा आहे मी रंग देवतेला करीतो वा स्तवनाला सुरुवात करतोय लांब जाऊ नका आजची झोपी तुमची माझी आजचा रेसचा घोडा भाऊ आम्ही आजच्या रेसचा घोडा मी बघायचं स्तवनाला सुरुवात करतोय आता स्तवन करणार मित्रांनो मनोरंजन नक्की करणार सचिन भाऊंना काही सोयी असतील ते दाखवतो असं रसिका करो मनोभाव गुरु से शरण धरो मनोभाव गुरु से शरण धरो सप्तशूरानी वंदन रसिका करू सप्तशूरानी वंदन रसिका करू मनोभाव गुरुचे चरण धरो मनोभाव गुरुचे चरण धरो मनोभाव गुरुचे चरण धरो मनोभाव गुरुचे चरण धरो सप्तशूरानी वंदन रसिका करू सप्तशूरानी वंदन रसिका करू मनोभाव गुरुचे चरण धरो मनोभाव गुरुचे चरण धरो मनोभाव गुरुचे चरण धरो
पित्याने सुखी संसाराला जमले त्या माय पित्याने सुखी संसाराला सगळ्यास मार्गे असा मला ध्यान दिला नसता हे धन दौलत सांभाळी शिवाला नसता ही धन दौलत सांभाळी जीवाला चूक भूल ठाई घालूनी चूक भूल ठाई घालूनी उद्धार केला चूक भूल ठाई घालूनी उद्धार केला चूक भूल ठाई घालूनी उद्धार केला जन्मदाता मायेचा कल्पतरू जन्मदाता मायेचा कल्पतरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू संसारात मायेचा पसारा सुखी संसारात मायेचा पसारा लागताच ठेच मला देते सहारा लागताच ठेच मला देते सहारा लागताच ठेच मला देते सहारा अंतरंगी चालतो हा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा जन्मदात्या माय पित्याचा मिळतो आसरा माय पित्याला मिळतो आसरा जन्मदात्या माय पित्याला मिळतो आसरा गवणते विंद करुणी रंग भरू गवणते विंद करुणी रंग भरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू सप्तसुरानी वंदन रसिका करू सप्तसुरानी वंदन रसिका करू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू मानवावे गुरुचे चरण धरू बोल गणपती गजानन धनिरवर्णात सुगाय देवी अखंड हाता सोळीचा बाबुरगले घराण्याचा एक बोलतो रे पंढरीनाथ भगवान की जय पारितोषिक असं आहे महेंद्रदादा कवसे
यांची फरमाईश या ठिकाणी स्तवनासाठी उदाहरण जगी या खेळण्या केलीस मोठी, पण वेळेअभावी नक्कीच मी 2 ओळी गातो. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय साहेब मटकर साहेब यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच म्हणता आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. उधान जगिया कि माया केली समोठी, उधान जगिया कि माया केली समोठी, गुरु तुम्हारा प्रणाम कोटी कोटी, गुरुराया प्रणाम कोटी कोटी. 2014ची स्तवन आहे माझ्या लेखीतला आहे, पण माझ्या मित्राच्या आठवणीत आहे. असो, धन्यवाद मित्रा भावा. याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक नाच म्हणता आभारी आहोत. रसिक जण बघा, स्तवन झालेली आहे गुवाणी गण सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे गाण्याचं. बुवा तुमच्या ती ह्या चाली मी भरपूर वेळ म्हणून चाललेलो सचिन बुवा. माझ्या चाली कॉपी करतात लोक. मी ही तुमची चाल जी होती ना, ये मेहंदी के भूते गवळण गायलेली मी 3 वर्षापूर्वी. गवळण सोबत सुद्धा गायलेली आमच्या लांजात. बुवा म्हणतात ना, तुम्ही लांजेवाले काढतो गांजा देतो मला. हा असू दे, गणाविषयी बोलणार नाही. बोलचा गण सुंदर होता. मी माझ्या गणाला सुरुवात करतो. म्हणायचं काय बघा. तुझ्या भक्त जनाला लवकर यावे गणदेवा अमुच्याच भेटीला, अंगाचा मळ काढून बनविला तुला, आणि कलियुगात मान दिला माशायाला मातीला. होतो वर्षाने हर्ष मनाला, समीर दादा लवकर येणा घराला, नटले धरती देवा स्वागताला, पाहण्याला शिवगौरीच्या बाळा लाडक्या, गौरीच्या बाळा शिवगौरीच्या बाळा लाडक्या, आळवितो तुला. हर्ष मनाला लवकर येणा घराला, नटले धरती देवा स्वागताला, तुझे रूप पाहण्याला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या, आळवितो तुला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या, आळवितो तुला. होतो वर्षाने हर्ष मनाला,
आजचा जो सत्कार मित्रांनो कोकण कला मंच आमचे आदरणीय दिनेश जाधव कोडतरकर आणि त्यांचे सहकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि गणाला सुरुवात करतो. बघा होतो वर्षाने हर्ष मनाला घराला शिवगौरीच्या बाला लाडक्या आळवी तो तुला शिवगौरीच्या बाला लाडक्या आळवी तो तुला मनाला घराला देवा स्वागताला तुझे पाहण्याला गौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवी तुला मनाला
पारितोषिक श्रीयुत विजय दादा कदम, मुक्काम पोस्ट आंबव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी याचकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय नवनाथजी गडकरी याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रथमेश गुरव 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ त्यांच्या आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. ओके. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक लाजा माझं गाव, श्रीमंत गोवा माझं नाव, एकच दिन श्रीमंत माझे मित्रमंडळी आणि माझा खास मित्र रवींद्रदादा अग्रे याचकडून 230 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की तुझा पाहून चेहरा ही गौरव झाली पाहिजे. पण मित्रा वेळाभावी फक्त आलेल्या काय म्हणतात ते नाही नक्की म्हणतात तुम्ही ते पैसे घेतले म्हणायला पाहिजे. आता स्तवन निघत झालेला आहे मित्रांनो. वेळ आहे पाहिजे. आयुष्याचं म्हणणं आहे 1:30 वाजताला गवळणीला सुरुवात करणार. तुम्ही 2 मिनिटं बसा जरा मोहनची गवळण बघायची. वणी गवळण राहिलेली या ठिकाणी सुंदर विषय गोवा गवळण व म्हणाले की मी व्यंगावर आता शपथ घेतलेली आहे. शपथ व काय म्हणतात व्यंगाची शपथ घेतलेली आहे. मी व्यंगावर मनाचे जाणार नाही आणि त्या अनुषंगाने भुवानी म्हणजे सुंदर गवळण सादर केलेली या ठिकाणी. गवळणीची चाल काय रे भुवनची? टकावून 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 याची वाटीच पुढे आज. हा सोड सोडून मला कुठ निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो समिती तुमच्या किसना आहे ना तुमचाच भाव. टकाव 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 टकाव. ए बुवा मला काय भीक मध्ये आलाय आधी बुवांपेक्षा मी असणार नाही. ही गवळण शक्ती तुऱ्याचा गाभा हे बुवा आम्हाला शिकवतात की आम्ही बाजू मांडणार म्हणजे मी मांडणार माझी पुरुषाची, बुवा मांडणार पार्वतीची. म्हणजे मी शंकरची आणि ते बुवा मांडणार पार्वतीची. बुवा गवळण कोणाला गाता तुम्ही? या रसिक प्रेक्षकात गर्दीत शाही जनते आहेत की नाही? शाही बुवांची गवळण काय बघा काय म्हणतात बुवा? सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. काना विसरून गेला असं, काना विसरून गेला त्याला गड्याला काना विसरून गेला ना. तुझं काय जातंय? ए राधे तुझी चोरी केलं त्या भेंड्या सुदामात लंगड्या. ही गवळण बुवा माझी, ही मी म्हणायची गवळण, तुम्ही नाही. की लोकांना सांगताय मी ते अनुषंगावर बोलत नाही. लिंग बुवांचं म्हणणं भारी आहे. तेव्हा शपथ मागच्या डावीस बोललेलं आहे म्हणतात मी लिंगावर म्हणजे बोलणार नाही. लिंगावर कुठच्या बोलायच्या बोलणार नाही. पण आता लिंगावर बोला. गवळणीची कटिंग देणार बुवा तुम्ही शाने जाणते आहात. गवळण तुम्ही शक्तीची सादर करताय आणि गवळणीचे बोल बघा तुमच्या काय सावंत बुवा आहेत नाही तर. या अशा शाहिरांना मी माझ्यासारख्या शाहिरांना सांगणं योग्य नाही हो. मी प्रत्येक वेळा बुवांना म्हटलेलं आहे बुवा तुमच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन मिळतं म्हणजे शिकण्यासारखं भेटतं. तर आज बुवा काय तर टकाव 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 काही येताना झालं मी एकली गोरेगावात झटपाट लावत आहे बुवा. अ बुवा टकाव टकाव करीत बुवा संकट झाले मी नाही म्हणणार. वा आपण समोरच्याला एकदा गवळण तर 4 आपल्याकडे येत होतो असो. म्हणून गवळणीची कटिंग बघा. बुवा राग लावून घ्यायचा नाही म्हणा. अजिबात अजिबात गवळणीचा गवळणीला विषय देणार. हा अगं बाई करू नको घाई नाव नवऱ्याचं पुढं तू लावू. ए बाई
बघ कशी सुटसुटीत तो कटिंगली. अगं ग बाई करू नको भाई नवऱ्याचा पुढं तुला मी पण तुझी वाट दावीची. ओ हे जेव्हा नाही जाते तेव्हा म्हातारी होती एवढं सांगतील बुवा मी पण तुझी वाट दावीची. गेलीस विसरून खाते सभा. झोलाव येताव 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 येताव झोलाव म्हातारी ह्या गवळणी ताऱ्या टाकत्या एकदम तरुण निघाल्या मथुरेच्या बाजारी सार्धवट गेल्याने जो आला गेला सगळा. फेऱ्या सुद्धा मला गोवान जातो नेलं तवारा होता. अडकवल्याने राधेना वर्षाची वाटच माहित ना पुढे जायची. त्यावेळेस म्हातारीची आठवण झाली आणि म्हातारी म्हणते की मेलं तुम्ही टकामका करून गेली निघून. माझी आठवण नाही आता झाली. आठवण त्यांना अडकल्यानंतर झाली कारण वाट माहित नव्हती म्हणून बुवा झोलाव टकाव झोलाव टकाव झोलाव झोलाव. अहो काय बुवा कसले इंजेक्शन देताव सोडा अशा फालतू गोष्टीवर मी नाही बोलत आणि मी कधी राग केला नाही. आता दोघांना सोडत फिरतो एकदा फिरतो. शाहिरांचा बुवा म्हणाले की मी मागच्या बारीत म्हटलं होतं बुवाना बुवा की शाखेवरून विषय झाला होता की नाही. तुम्ही जी शाखा नाचवताय मी मुंबई मंडळाला अर्ज दिले की मागच्या बारीतला बुवाने काढला म्हणून बोलता नाही तर मला यांच्यावर शेळ खायची सवय नाही. मी काय असेल ते ताजत देतो. विषयाला होता हेच मुलं आज सुद्धा नाचतात. बुवाला त्या दिवशी म्हटलं बुवा 2 वर्षापूर्वी सुद्धा नाचली गेल्या वर्षी सुद्धा होती होतात की नाही. मी व्यासपीठावर मी खोटं बोलणार नाही. बुवांची तेव्हा गेलेले बुवांना दिसत नव्हतं. त्या विषयावर म्हटलं बुवा तुम्ही ज्या मुली नाचवताय हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं. जे पास कार्ड दिलेला आहे बुवा त्याच्यावर नियम आहे. तुम्ही म्हणताय की तसा नियम नाही असो माझं त्याच्यात दुमत नाही बुवा. तुम्ही मुली नाचवा नाही तुझं बायका नाचवा. म्हातारा आणली तरी चालेल मला काय म्हणणं नाही पण मुली नाचवू नयेत असा नियम माझं मंडळ मला देतं खात्रीनं लांजा मंडळ. म्हणून तुम्ही बुवा म्हणताय लांजेवाले तुम्ही तुमच्या इकडे बघा मी मंडळाशी काही ते बघीन बघ बुवा उतरती लागली पिढी तुला. हे सचिन दादा मी सांगेन जे आहे ते आहे. मी संच माझा त्यावेळेस सुद्धा तोच होता आज सुद्धा तोच आहे. बुवा म्हणतात आज जीवन बुवा दांडेकरांना पोरांना दाखवा उघडून त्यावेळेस का नाही बुवा दाखवले नाही तुमच्याला बोलू काय त्या दिवशी वारी होते तेव्हा का नाही सांगितले दाखवा काय दाखवा आता उघडून. हे दांडेकर पण कसले ते व्हलटा घेऊन जाऊन धरून पण दिली. हा असू दे. आणि बुवा म्हणतात की आम्ही मंडळाशी भांडू भांड कांड काय करायचं ते करा तुम्ही मला काय बदलं नाही. जो आला तो विषय मी त्या ठिकाणी बोलला होता आणि बुवा गवळणीला सुरुवात करतोय आज देणार बारी चांगली मित्रांनो देणार नक्कीच. काय म्हणायचं बघा चल असून आणि आशीर्वाद तू भुलतेस मला लहान जरी असलो तरी प्रेम देतो मी तुला. कुंज मनात माझ्या
कसे बघा वाजे मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा वाजे मंजुळ पावा अजिबात नवरनाथ आवडणार तुला बघ घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी सारे फुलले गोकुळ धाम येना जवळ तू माझ्या राधे टकाव टकाव कसला मेलो येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम गोकुळ गावा वाजवितो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी तल्लीन झाली गोकुळ नगरी फुलले सारी येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलावितो घनश्याम जवळ तू माझ्या राधे बोलावितो घनश्याम
आलेलं पारितोषिक आमचे आदरणीय सुया शेडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे रविदादा शेडेकर यांच्याकडून गौरवणीसाठी वंशमोर आलेला आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 ओळी म्हणतो. त्याचप्रमाणे औष तुषार विखापे यांच्याकडून खास शाहिरांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं म्हणणं आहे सचिन बुवांची साला काढा. बुवा आता दुसऱ्यावर खडा काय काढणार साला काढा म्हणतात. असो माझ्या पद्धतीने बुवाची साला काढलेली घेतील किती आणि मला देतील किती ते दुसऱ्या बरेच मी बघेन. मंडळ आभारी आहे. फरमाईश म्हणून 2 ओळी. वाजवितो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा. वाजवितो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा. तल्लीन झाली गोकुळ नगरी चाली तुला फुलवितो गरारे तुला सागन श्याम. तुला फुलवितो गरारे तुला सागन श्याम. माझ्या राधे तुला बोलावितो गरजा. गौरव झालेला आहे. राहिला विषय प्रश्न उत्तराचा. आज या ठिकाणी खरोखर बुवानी आधी पहिलं माझा जो प्रश्न होता बुवांना प्रश्नाचं शाहिराने उत्तर दिलेलं आहे. बुवा रंगमंचावर उभा आहे. त्याच्या आधीचा उलगडा करणार आहे. बुवा उत्तर जे दिलं ते साफ चुकीचं आहे आणि हे तुम्ही मान्य करायचं. आणि दुसरा राहिला मित्रांनो विषय. बुवा म्हणतात की बाबूरंगले घराण्याचे डाग आहेत. डाग बाबूरंगले घराण्याचे शाहिरांना म्हणायचं तुम्हाला डाग आहेत. बुवा असा डाग पडेल ना पडत आलाय. बुवा तुम्हाला उत्तर ती लागली. आता उत्तर मागच्या बारीत म्हटलं होतं बुवा गलपटले गारटले हे कशासाठी त्या ठिकाणी मी सुद्धा बुवा विश्लेषण केलं होतं की बुवा तुमच्याकडून ती अपेक्षा नाही की असा कार्यक्रम होईल असा. अजून आहे की नाही बोललो होतं की नाही. असो तुम्ही गलपटले नाही बुवा. वेस पाणी टाक तापल पाणी टाक. गलपाटू नका बुवा. अजून राहिला विषय बुवांचा लसूण ही पूर्वी जन्मीची बोल. गेल्या वर्षीचा प्रश्न होता मागच्या राजेश निकम बुवाची आणि बारी माझी बारी झाली. त्या बारीक म्हटलं होतं की संदर्भ मला फक्त आला 2 शाहिरांचा सचिन बुवा आणि संदीप मोरे बुवा म्हणून तो विषय बंद केला. तो लसुणीचा विषय त्या ठिकाणी बंद केला. परत बुवा म्हणतात आधीचा प्रश्न होता सुरपणका ही पूर्वी जन्मीची कोण. बुवा म्हणाले की राजेश निकमनी जे उत्तर दिलं ते बुवानी पटवून घेतलं आणि ह्याने उत्तर दिलेलं ते पटवून घेतलं ना. बुवा त्यांच्या गुरुवर यांनी खिडकी पद्धतीत बुवा मला तिचं नाव सांगितलं होतं. त्यावेळेसच उत्तर पटवून घेतलं. बुवा तुम्ही सांगायचे जायचं तिथं घोडा घेऊन पण बुवा घोड्याची टाच अडकली होती ती तुम्हाला माहित नव्हती. मी काय विचारत होतो सुरपण काही पूर्वी जन्मीची कोण आणि सध्याच्या कोलिकात कुठं वावरते तिचं नाव काय. आणि एवढं जर तुम्ही ज्ञानीवंत असाल तर गवळणी कसल्या गाताव बुवा. असो एवढंच म्हणेल शाहिरांनी मला जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बुवा म्हणाले काय बोलले ते रंगमंचावर आहेस काही नाही मी सगळं यातलं शास्त्र सगळं जाणलेलं आहे. बुवा 2दा लाईट गेली अडचण आली तांत्रिक गोष्ट होणार. रंगमंचाची शपथ घेऊन सांगतो बुवा कावळाच्या शापाने जर काय मिळेल ना बुवा तर तुमच्याकडे गडी राहील. आलेलं पारितोषिक जनार्दन आदरणीय माझे वडील समाज जनार्दनची भाडी आणि सह कुटुंब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साईनाथ तळीये यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत पुणे आहोत धन्यवाद. एक लागेल प्रश्न जबान तुम्हाला
माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.